आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे। वाशीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जनता दरबार घेतला जातोय। मंत्री झाल्यानंतर 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा गणेश नाईकांकडून जनता दरबार सुरू करण्यात आलाय। प्रत्येक 15 दिवसाला नवी मुंबईमध्ये हा जनता दरबार घेतला जाईल। महापालिका, सिडको, पोलीस, महसूल, वन विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित असतील। आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्याला अधिक माहिती देतील याबद्दल। विनायक, तर जनता दरबाराची गणेश नाईकांकडून 10 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे। कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे, काय घडतंय, कुठले मुद्दे इथे चर्चिले जात आहेत? नक्कीच पूर्वी आपण पाहिलं की या ठिकाणी गणेश नाईक हे पहिले मंत्री असताना 10 वर्षापूर्वी ही नेहमी महिन्याला जनता दरबार घेत होते आणि आता परत एकदा त्यांनी ती आपली परंपरा कायम ठेवलेली आहे। वाशी या ठिकाणच्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हा जनता दरबार सुरू झालेला आहे आणि या जनता दरबाराला मोठ्या संख्येने आहेत ते या ठिकाणी लोक, नागरिक आलेले आहेत। वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या समस्या आहेत ते घेऊन लोक आलेले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर आपण पाहिलं की नवी मुंबईमध्ये सिडको संदर्भातल्या समस्या आहेत की काही मोडकळीस आलेली घरं आहेत त्यांना पुनर्बांधणी त्या संदर्भात करायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जो काही न्याय मिळालेला नाहीये तशा पद्धतीचे लोक या ठिकाणी आलेली आहेत। महानगरपालिकेच्या संदर्भातल्या काही समस्या आहेत ती घेऊन लोक इथं आलेले आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या घेऊन या ठिकाणी लोक आलेत, आपली निवेदनं देत आहेत, त्यांच्याकडून आपली बाजू आहे ती मांडली जाते आणि या लोकांच्या बाजू समजून घेण्यासाठी त्या संबंधित सर्व डिपार्टमेंटचे आहेत ती वरिष्ठ अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जे काय लोकांचं म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर पुढील 15 दिवसामध्ये, महिनाभरामध्ये या लोकांच्या समस्या सोडवा अशा प्रकारचे आदेश हे गणेश नाईकांकडून दिले जात आहेत। आपण जर पाहिलं तर नवी मुंबईप्रमाणे आपण ठाण्यामध्ये सुद्धा जनता दरबार घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी गणेश नाईकांनी केलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असं शीतयुद्ध सुरू झालंय की काय अशा प्रकारच्या या ठिकाणी शंका सुरू झाल्या होत्या। मात्र कालही याच्यावरती गणेश नाईकांनी स्पष्ट केलं की आमच्या कुठल्याही प्रकारचे आमच्यामध्ये शीतयुद्ध नाहीये। मी जरी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला तरी एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील किंवा त्यांचे मंत्री असतील यांनी सुद्धा नवी मुंबईमध्ये येऊन जनता दरबार घ्यावा। सर्व मंत्र्यांनी जनता दरबार घेतले तर लोकांसाठी ते फायदेशीरच। बरोबर आहे विनायक, म्हणजे एकंदरीत जनता दरबाराचा उपक्रम त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलाय आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळतोय। अनेक मुद्द्यांवरती चर्चा होतीये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।